श्रावण मास निमित्त आयोजित ज्ञानेश्वरी प्रवचन सेवेमध्ये आज ज्यांच्या प्रवचन सेवेचा आपण लाभ घेणार आहोत ते हरिभक्तपरायण विजय राधेश्यामजी महाराज यांचं आगमन झालेलं आहे। मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। आजच्या प्रसादाची सेवा लक्ष्मण कुकडे यांची आहे। त्यांना विनंती करतो की माऊलीच्या प्रतिमेचं पूजन करून आजच्या प्रवचनकारांचा सत्कार करावा। तुम्ही जा पूजा सांगा। विशेष म्हणजे आज लक्ष्मणजी कुकडे यांचा जन्मदिन आहे। त्यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। महाराजांचं सत्कार आणि प्रतिमेचं पूजन होईपर्यंत आपण भजन करूया। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिकावरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। केशवराज बाबासाहेब महाराज की जय। भारत माता की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक भक्तवत्सल समर्थ सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु श्री तुकारामजी महाराज, केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या चरणी भावपूर्ण वंदना। जगद्गुरु परमगुरु महागुरु सद्गुरुदेव श्री नाथनंगे भगवान गरुड झेपेने गुरु कार्यामध्ये अग्रेसर असणारे तपस्वी समर्थ सिद्धयोगी सद्गुरुदेव श्री विश्वनाथजी महाराज, नगरेश्वरजी, सिद्धेश्वरजी, रामेश्वरजी, सोमेश्वरजी, विभांडकेश्वरजी, हटकेश्वरजी, वेदव्यासजी, भृंग ऋषीजी, सुंग ऋषीजी, बालासाहेब महाराज, व्यंकटेश महाराज, रामतीर्थजी महाराज यांच्या चरणी भावपूर्ण वंदना। विठ्ठल रुक्माई राधाकृष्ण शिवशक्ती ब्रह्मसरस्वतीजी, 10 दिशा नवग्रह 12 राशी गणगंधर्व यक्षकिन्नर साधु संत ऋषिमुनी समस्त संत परिवार यांच्या चरणी भावपूर्ण वंदना। या अत्यंत पवित्र पावन याला क्षेत्रभूमी म्हणायला पाहिजे, कारण या ठिकाणी निराकार परमतत्व आकारित होऊन केशवराजजी बाबासाहेब महाराज स्वरूपानं या पावन भूमीवर प्रकट झाले आणि या पावन भूमीची ऐतिहासिक आणि धर्मयुक्ती जे स्थान महात्म्य आहे ते साधं नसून याचं वेदामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये
फार मोठं स्थान आहे. त्याचप्रमाणे हे अखंड 18 वर्षापासून चालत येणारा महायज्ञ ज्ञानयज्ञ, याच्यामध्ये श्रावण मासामध्ये जे ज्ञानपुष्प गुंफण्याचं सौभाग्य अहोभाग्य ज्या महाराजश्रींना मिळालं, त्यांचं खरोखर अहोभाग्य असं की ही सेवा मिळणं म्हणजे श्री केशवराजजी बाबासाहेब महाराजांची कृपा प्राप्त होणं. आयोजक मंडळ यांना मी लाख लाख धन्यवाद देतो की त्यांनी या सेवेमध्ये कुठलीही कल्पना नसताना केशवराजजी बाबा यांच्या सेवेचं जे महान महात्म्य आहे त्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी मला निमंत्रित केलं. मी त्यांचा शतकोटी ऋणी आहे. श्री ज्ञानेश्वरी महायज्ञाचं आयोजन 18 वर्षापासून हे महायज्ञ चालू आहे. तर गीतेमध्ये सुद्धा 18च अध्याय आहेत आणि आज 8वं पुष्प आहे आणि अष्टमी हे माऊलीच्या जन्मतिथी अष्टमीची होती माऊलीची आणि भगवान श्रीकृष्णाची जन्मतिथी अष्टमीच होती. आणि या 8 पावन अंकावर 18चा शुभ अंक, कारण 18 योग गीतेमध्ये आहेत. शुभ चिंतन करण्यासाठी, सूक्ष्म चिंतन करण्यासाठी अत्यंत कळवळा आल्यानंतर निराकार अनामी निर्गुण निराकार परमात्मा समाजाच्या कल्याणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी, भक्तांच्या कल्याणासाठी अवतरित होण्यासाठी संत स्वरूपात प्रगट होण्याचं कार्यकारण, अवताराचं कार्यकारण काय असलं पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचल्याने काय होते आणि साधन कशा प्रकारचे असतात, ज्ञानेश्वरी का वाचावी. ज्ञानेश्वरी हे ईश धातूपासून ईश्वरी म्हणजे न्यायाचं निर्णयात्मक स्वरूप नियमन करणारी, ज्ञानाचं नियमन करणारी, समयाचं नियमन करणारी ज्ञानेश्वरी. संत ज्ञानेश्वर महाराज हे भगवान श्रीकृष्णाचे योगेश्वराचे अवतार, योगाचे ईश्वर योगेश्वर. आणि योगेश्वर म्हटल्यानंतर जे योगाचे ईश्वर असतात, प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक माणसासाठी साधन उपयुक्तता, जिज्ञासू प्रवृत्ती, मीमांसा हा फार महत्त्वाचा प्रश्न असतो की प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये विचाराचा आधार घेतला पाहिजे. सद्गुरुदेव श्री विश्वनाथ म्हणतात की विचाराने करावा शोध, देहाशी होईल बोध. विचाराने शोध करता आला पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचल्याने काय होतं, ज्ञानेश्वरीचं चिंतन केल्याने काय होतं आणि ज्ञानेश्वरी का वाचावी. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होई अज्ञाना ऐसा वर्ते. ज्ञानेश्वरी हे महाकाव्य आहे, परंतु विद्वत्ता, कविता आणि साधुता हे जर एका ठिकाणी समन्वय केलं तर ज्ञानेश्वरी हे अत्यंत श्रेष्ठ ग्रंथ. या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर गीतेच्या सर्व टीकामधून ज्ञानेश्वरी सर्वश्रेष्ठ आहे. याच्यामध्ये पूर्ण साधुता आहे, पूर्ण कविता आहे आणि समन्वय असला पाहिजे. ज्ञान, कर्म आणि उपासनाचा समन्वय असला पाहिजे. समुच्चता वेगळा आणि समन्वय वेगळं. रेल्वेची पटरी असते, 2 असतात वेगवेगळ्या, 2 पटऱ्या वेगवेगळ्या, त्या कधीच मिळत नाहीत. कारण मिळाल्या तर रेल चालत नाही, तर चालते रेल. 2 पटऱ्या असतात रेल्वेला. समुच्च म्हणजे त्या सारख्या आहेत, परंतु त्या अंतर कायम आहे आणि त्यावरून रेल चालते, परंतु त्या एकोणएकाशी मिळत नाहीत. ते समुच्च म्हणजे बाकीच्या टीकेमध्ये जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांनी जी टीका केली आणि ज्ञानेश्वर माऊलींनी ही जी टीका केली गीतेवर, याच्यामध्ये फक्त आपल्याला समन्वय दिसते ज्ञान, कर्म आणि उपासनेचा.
परंतु सूक्ष्म दृष्टिकोनातून जर पाहिलं आणि विचार जर केला तर समन्वय या दोन टीकेमध्ये दिसते. त्यातून सर्वोत्कृष्ट समन्वय माऊलीच्या ज्ञानेश्वरीमध्ये जे संत जनाबाईंनी सांगितलं की ज्ञानेश्वरी ही उद्धार करणारी, पावन करणारी, विचार प्रदान करणारी आणि मानवाच्या जीवनामध्ये विनयशीलता आणि वाणीमध्ये कोमलता आणणारी, जीवनात परिवर्तन करणारी, झोपलेल्याला जाऊन जीव दशेपासून वेगळं करून शिवापर्यंत पोहोचवणारी महामातृत्व शक्ती म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि या ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक शब्दाचा जो अर्थ आहे तो जीवन संबंधित आहे. ज्ञानेश्वरी वाचणं, ज्ञानेश्वरी ऐकणं, ज्ञानेश्वरी श्रवण करणं याच्यामध्ये एक फरक आहे. वाचन, श्रवण, मनन करताय अध्याय पारायण, संकट निवारी भगवान नंगेस. वाचन, श्रवण, मनन आपण वाचतो ज्ञानेश्वरी. जर आपण एखादी कठीण साधना सांगितली तर मला करा कुंडलिनी जागृत, अष्टांग योग साधना करा, लय कठीण आहे हो, या कठीण याच्यात कसं चालले, कसं जमले. कारण अष्टांग योग साधना सोपी नाही, कुंडलिनी जागृत ते कसं व्हायचं बाबा. आणि म्हणलं एक काम करा, दररोज थोडंसं काय करा तुम्ही 108 तरी नाम जपा. मग नाम जपल्यानं काय होतं, म्हणजे यानं काय होतं ते कसं होईल, त्यानं काय जमायचं. जर म्हणलं कुंडलिनीचा अभ्यास करा तर ते कसं जमल बाबा आपल्याला, आपण संसारिक माणसं, शक्य आहे का या गोष्टी कुंडलिनी जागृत करणं वगैरे नाही. मग असं करा तुम्ही नाम जपा, हरिपाठ घ्या रोज, त्यानं काय होतं. म्हणजे एकामध्ये आपण काय म्हणतो की त्यानं काय होतं, म्हणजे कार्यकारण कार्याचं जे स्वरूप आहे ते न समजून घेत त्यानं काय होणार. आणि दुसरं कुंडलिनी जागृत करा ते कसं होईल. दोन्ही बाजूला मनुष्य. पण माऊलीने आधीच सांगितलं की सारे विचार हरिपाठ. सारा आणि सारे वेगळा करता आला पाहिजे. जीवनामध्ये प्रत्येकाला असं वाटते की सुखाची अपेक्षा प्रत्येकाला धरून आपण म्हणतो संसार नश्वर आहे, ठीक आहे, संसारापासून वेगळं असलं पाहिजे, ठीक आहे. पण प्रभू रामचंद्रजींनी जे आले आणि जे कार्य केले ते आले कशामध्ये, संसारामध्ये. कशामध्ये आले प्रभू रामचंद्र, कशामध्ये आले, संसारामध्ये आले. श्रीकृष्ण परमात्माचा अवतार कशामध्ये झाला, अवतार नाही पण कशामध्ये, संसारामध्ये. संत ज्ञानेश्वर माऊली कशामध्ये आले, संसारात. संसार सारम, या संसाराचा सार साधण्यासाठी, या संसारामध्ये आपल्या जीवनाचं रहस्य आणि आपला 84 लक्ष योनी जन्माचा सार मनुष्य जन्म जे प्राप्त झाला त्या प्राप्त जन्मामध्ये आपण काय केलं पाहिजे म्हणजे आपल्याला मिळालेल्या जन्मामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि वैभव प्राप्त होईल. सर्व सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती म्हणजे मोक्ष. कोणाला नाही पाहिजे मोक्ष. ज्ञानेश्वरी मोक्षाचा अधिकार प्राप्त करून देते. पण मोक्ष म्हणजे काय, सर्व प्रकारचं सुख प्राप्ती आणि सर्व प्रकारच्या दुःखापासून निवृत्ती, त्याला मोक्ष म्हणायचं. अक्षय सुखाची प्राप्ती. मग या अक्षय सुखाची प्राप्ती कोणाला सुख नकोसं वाटतं, पण आपण काय सुखाची अपेक्षा स्वतःपर्यंत धरतो आणि दुसऱ्याचा विचार न करणं. परंतु ज्ञानेश्वराने जी आपली वृत्ती आहे, ज्ञानेश्वरीचं प्रकाशन होणं शक्य नाही. आपण प्रकाशन करतो ज्ञानेश्वरीचं. ज्ञानेश्वरी आपल्याला प्रकाश देते, आपण ज्ञानेश्वरीचं प्रकाशन नाही करू शकत. अनावरण करू शकतो आपण. जे आवरण आहे वरचं ते आपण काढू शकतो, प्रकाशन नाही करू शकत ज्ञानेश्वरीचं. अनावरण करता येते. वरचं जे कापड आहे, रेशमी कापड आहे, वस्त्र आहे, ते हटवता येते. ज्ञानेश्वरी प्रकाशदायक आहे. ज्ञानेश्वरी महाप्रकाशक आहे. आपल्या जीवनामध्ये प्रकाश टाकणारी ज्ञानेश्वरी, आपल्याला झोपेतून जागा करणारी आहे, आपल्याला बोट धरून सुखाच्या दिशेने नेणारी आई म्हणजे ज्ञानेश्वरी. स्वभावात परिवर्तन दिसलं पाहिजे हो. ज्ञानेश्वरी ऐकले म्हणजे आपल्या घरातले भांडणं कमी होणं, आपल्या वाणीशुद्धी. ज्ञानेश्वरी वाचल्यानं, नुसतं वाचल्यानं काय होते, अर्थ नाही समजला तर काय करावं महाराज. अहो अर्थ नाही समजला तरी वाचल्यानं वाणीशुद्धी होते. ज्ञानेश्वरीमध्ये सामर्थ्य आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, परी जो जे जाणील त्याचे, परी त्याचे भगवंताचे अधिष्ठान. अधिष्ठानाची शक्ती आहे ती. म्हणून तुम्हाला वाचन कर, वाचनानं वाणीशुद्धी होते. वाणीशुद्धी आणि वाणीशुद्धी म्हणजे काय, दृष्टी बदलल्या जाते.
दोषदृष्टी, सदोष दृष्टी, गुणदोष दृष्टी आणि गुणदृष्टी, आत्मदृष्टीपर्यंत प्रवास होते. ज्ञानेश्वरी साधा ग्रंथ नाही. आणि सत्ता एक स्वतःची एक स्वतंत्र सत्ता आहे. प्रत्येकाला, आपण आपल्याकडे काही सत्ता नाही असं नाही, भगवंतांनी प्रत्येकाला सत्ता दिली, स्वतंत्र सत्ता आहे. आणि स्वतंत्र सत्ता असं, आज तुम्ही ज्या ठिकाणी बसलेले आहात त्या ठिकाणी कोणीही आलं तरी जिथं तुम्ही बसलेले आहात त्या ठिकाणी तो बसू शकत नाही. कोणी जर तुम्ही तुमच्या मर्जीने, तुमच्या मनाने जर स्वतः उठून त्यांना बसण्याचा आग्रह केला तर बसू शकतात, तसे बसू शकतात. ती तुमची सत्ता झाली. सुरुवातीला लोक बसमध्ये प्रवास करायचे, 2 रुपयाची दस्ती मिळते, ती जागा जिंकण्यासाठी प्रतिनिधित्व करते दस्ती, ते शीटवर टाकून द्यायचे. खूप गर्दी बसमध्ये, खूप गर्दी. आणि मग त्या गर्दीत येऊ द्या मला, येऊ द्या. ते कंडक्टर म्हणायचा नाही नाही बस आता वर कोणी चढू शकत नाही, मला फक्त एकट्याला येऊ द्या, मला येऊ द्या. अहो एक नाही येईल काय झालं, अहो जागा आहे पुढं माझी, अहो पुढं कोणीच नाही, चाललंच नाही कोणी. नाही हो माझी जागा आहे, तिथं दिसते का बघा तुम्ही, समोर आहे का पा, नाही तिथं एकच डोकं, तिथं माझी जागा आहे, जागा कशी काय, कोणीच जाऊ शकत मला. आणि मग मी आल्यानंतर कोणी येऊ नये असं वाटतं. आता करा, मागं पुन्हा लाईन नसतं का, मागं लाईन नसतं का, आता बंद करा. मी आल्यानंतर फाटकाच्या आत आल्यानंतर आता काय करा, बस बंद करा आता. म्हणजे कुठपर्यंत गेलो आपण, आपल्यापर्यंत गेलो. आणि मग समोर पाहिलं एकच डोकं दिसलं, कुठं, त्या सीटवर. आणि समोर बाजून तर काय टाकलेलं होतं, 2 माणसं सीटवर एकच डोकं दिसली, एक नाही. तिथं काय टाकली, मिळालेली 2 रुपयाची दस्ती. तिथं कोणीच नाही बसलं. दस्तीने काय केलं, प्रतिनिधित्व. एवढ्या गर्दी 100 माणसात जर ती दस्ती आपली जागा ठेवते, तर ज्ञानेश्वरी आपल्या हृदयात भगवंताची जागा न ठेवाय काय झालं, हा ठेवणार का नाही. परंतु आपल्यामध्ये परिवर्तन दिसलं पाहिजे. मग माऊली सगळ्या ग्रंथानं काय केलं की व्यक्तीवर प्रकाश टाकला, व्यक्तीवर प्रकाश टाकला. पण माऊलीनं तसं नाही केलं, माऊलीनं वृत्तीवर प्रकाश टाकला. कशावर, वृत्तीमध्ये बदल केला. वृत्तीचा अभ्यास सांगितला, व्यक्तीचा नाही. व्यक्तीचा बदल वृत्तीने होते. कसा, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेत्ता योत्सव मामकः पांडवा शैव किम कुर्वत संजय. पहा दृष्टिकोन, पहा धृतराष्ट्राचा आणि अर्जुनाचा दृष्टिकोनामध्ये फरक पहा. दृष्टी कशी असली पाहिजे, ज्ञानेश्वरी काय शिकवते, दृष्टी कशी असली पाहिजे. आपलेही दुसरे असे सांगणारा, भेदाभेद निर्माण करणारा आणि एकाचे 2 करणारा, हे धृतराष्ट्राची दृष्टी. अंध असून दृष्टी, कसा असून, कारण ही दृष्टिकोन कोणता होता, आंतरिक दृष्टिकोन. पहा हे मनाचा अभ्यास आहे. मन मना भव मद भक्तो मध्याजी माणूस, मनाचा अभ्यास. मन पहा, आपण इथं बसतो, आपलं मन सगळीकडे फिरतं, ही जीव दशा आहे. कोणती दशा आहे, आपण इथं बसलो प्रवचनाला, ठीक आहे, कोणाची चाबी विसरून राहिली कुलपाची, कोणाचं पाकिट विसरून राहिलं, तर ज्ञानेश्वरी किती चांगली सांगते कळतं का. समजा 5000 रुपये आपल्या पाकिटामध्ये आहेत आणि कुलूप लावता लावता ते पाकिट आणि ती आपली पर्स आपली लटकून ठेवून दिली झाडाच्या याला खुटीपासून. आणि मग निघालो, आलो इथं ज्ञानेश्वरीच्या प्रवचनात बसलो. मग आठवलं आपली बॅग कुठे, ती छोटी पर्स कुठे, घरी पारिजातकाच्या झाडाजवळ. आणि मग ज्ञानेश्वरीचं किती चांगलं वाक्य घेतलं आपण, धर्मक्षेत्र घ्या का कुरुक्षेत्र घ्या का कुठलंही घ्या तुम्ही, उपनिषद सांगा, एकनाथ महाराज भावार्थ रामायण सांगा, भागवत सांगा, कळलं का आपल्याला. आपलं मन कुठे आता, मग मन लागलं पाहिजे. कशात मन लागलं पाहिजे, त्या प्रत्येक वाक्यात शब्दात मन लागलं पाहिजे. गीतेमध्ये 1 ते 10 आणि 12 ते 18 सगळे अध्याय शब्ददर्शन आणि ज्ञानदर्शन होते. गीतेत 1 ते 10 आणि 12 ते 18 पर्यंत सगळं ज्ञानदर्शन, शब्ददर्शन, ज्ञानदर्शन. परंतु रूप स्वरूप दर्शन हे 11व्या अध्यायात गीतेमध्ये. आणि गीतेचा एकच शब्द संपत नाही, ज्ञानेश्वराचा एकच शब्द संपत नाही. एक ओवी कधी घ्या ज्ञानेश्वरीची. ज्ञानेश्वरीचा ग्रंथ इतका विशाल, माऊलीने एवढा विशेष प्रकारचा लिहिला, त्याचं कितीही तुम्ही वर्णन करा
ते वर्णन करणं शक्यच नाही. अथांग गागर में सागर म्हणल्यासारखा ग्रंथ आहे. परंतु लक्षपूर्वक जर ऐकला, खरोखर जर ऐकला, कसा पा तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली भ्रमण केलं, शंकराचार्यांनी भ्रमण केलं, गाडगे बाबांनी भ्रमण केलं, विश्वनाथ बाबांनी भ्रमण केलं, नाथनंगे महाराजांनी भ्रमण केलं, केशवराज महाराजांनी भ्रमण केलं, परंतु त्याने शरीरानं भ्रमण केलं, परंतु मन आता कुठे धावे मन तुझे चरण देखील. मन ना भगवंताच्या ठिकाणी स्थिर आहे मन, आणि शरीर किती फिरलं ही संत अवस्था आहे, आणि आपलं शरीर एका ठिकाणी ध्यान अवस्थेत आहे, परंतु मन भटकायला लागलं ही जीव दशा आहे. ही कोणती दशा आहे? जीव दशा. म्हणून या जीव दशेपासून सुटका होण्यासाठी, दुःखाची निवृत्ती होण्यासाठी, सुखाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असण्यासाठी बुद्धी समया करावं लागते, सम्यक बुद्धी करावं लागते. बुद्धीचा अभ्यास, मनाचा अभ्यास, भगवंताने जी चेतना शक्ती दिली, दर्प दंभ क्रोध अहंकार अज्ञान लोभ मत्सर तिरस्कार या सर्व विकाराची हळूहळू का हो पण आहुती द्यावं लागतं. आहुती देणं फार महत्वाची आहे. तसं पाहिलं तर माऊली इतका त्रास कोणालाच झाला नाही, परंतु एवढ्या त्रासातून सुद्धा आपल्यासाठी जी संपत्ती ठेवली माऊलीने, ज्ञानेश्वरी, ओव्याची संख्या ज्ञानेश्वरीची किती आहे? 9000 आहे ना. पण ज्ञानेश्वरी एक स्वतंत्र ग्रंथ निघते, गीतेचा सार धरून गीतेची टीका सोडून एक स्वतंत्र ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी म्हणजे. आणि तो कर्मज्ञान उपासनाचा समन्वय ग्रंथ आहे, जो आपल्याला जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी सहाय्य करणार. जे जिथून उत्पत्ती असते तिथंच त्या गोष्टीचं उत्तर असते. मनापासून जेवढ्या गोष्टीची उत्पत्ती आहे तिथंच फिरून यावं लागते, उत्तर त्याच ठिकाणी भेटते जिथून जे निर्मिती आहे. निर्मितीच्या ठिकाणी उत्तर असतं, फिरून तिथंच यावं लागतं. ज्ञानेश्वरी ऐकणारा एक सामान्य माणूस होता, आणि त्यावेळेस परकीय सत्तेमध्ये त्या माणसाला बोलवण्यात आलं आणि त्याला विचारलं, अरे हे ज्ञानेश्वरीचं अध्ययन करता, हे करता तुम्ही, हो याच्यामध्ये असं काय, तुम्हाला काय प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मिळतात का? त्यानं म्हणले विचार, अरे याला बांधून घ्या रे, याला विचारा बरं प्रश्नाची उत्तरं मिळतात का, खरंच वाचल्याने ज्ञान मिळतं का, आपण पाहू यांना. ठीक आहे, बांधलं त्या व्यक्तीला, घेऊन गेलं. त्याला का रे बाबा, तुला 3 प्रश्न विचारणार आम्ही, खरोखर तुला सिद्ध करून दाखवणार. इथं हे 25 जण निर्णयात्मक शक्ती निर्णय देणारे 25 जण राहतील, तू एकटा प्रश्नाचे उत्तर देणार. 3 प्रश्न आम्ही विचारणार, 3ही प्रश्नाची उत्तर व्यवस्थित आली पाहिजे, तर आम्ही मानू की ग्रंथात खरोखर सामर्थ्य आहे. ते म्हणजे ठीक आहे विचार. मग त्यांनी चर्चा केली आपसात, 3 प्रश्न असे विचारा, एकही प्रश्न सुटला नाही पाहिजे. ठीक आहे. मग त्या 25 जणांनी रात्रभर चर्चा केली. सकाळी 7 वाजता भर सभेत 25-30 हजार लोक त्याच्यामध्ये उभं केलं. पहिला प्रश्न विचारतो महाराज. हो विचारा. तू अशी एखादी गोष्ट दाखव जी भगवंतांनी खोदलेली आहे, भगवंतांनी केलेली आहे, ती माणसाने केलेलीच नाही अशी दाखव. ते बी खुदाई दाखव, खुदाई म्हणजे खोदलेलं काम दाखव. ठीक आहे म्हणले. त्या नेलं गंगेच्या काठी उभं केलं. कुठं उभं केलं? गंगेच्या काठी उभं केलं आणि दाखवलं की या गंगेच्या ठिकाणी ही जी गंगा खोदली ही माझ्या भगवंतांनी खोदली. कारण ही तुझ्या आजोबानं खोदली नाही, माझ्याही आजोबानं खोदली नाही, तुमच्याही पूर्वजानं खोदली नाही, माझ्याही पूर्वजानं खोदली नाही. ही आधी आपला जो सर्वात आधीचा जो पुरुष आहे, मूळ पुरुष आहे, त्यांनी ही खोदलेली आहे. मान्य करायचं काम पडलं का? नदी कोणच खोदलेली नाही का? आहे खोदलेली कोण नदी? नाही. ठीक आहे म्हणले, आजचा प्रश्न तर सुटला, आता उद्याचा प्रश्न विचारू. का रे? ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी जास्त चर्चा झाली. अरे लय ज्ञानेश्वरी वाचल्याचा अध्ययन करता जाता दुसरा प्रश्न तिच्यापेक्षाही अवघड विचारू आपण, आणि त्याच्यामध्ये मग कळायला पाहिजे काय. मग दुसऱ्या दिवशी प्रश्न विचारला, का हो काय हे तारांगणाची संख्या किती आहे? तुम्ही ज्ञानेश्वरी वाचताना सांगताना नेहमी की तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. हो मग सांगा की या पूर्ण आकाशामध्ये तारांगणाची संख्या, ताऱ्याची संख्या, चांदण्याची संख्या किती आहे? ठीक आहे सांगतो. आणि त्यांनी चला बरं माझ्यासोबत सोबत गेले. एका ठिकाणी पारायण करू लागले लोक. बाहेर कपिला गाय बांधलेली होती. कपिला गायच्या पाठीवर हात ठेवला.
ते म्हणले महाराज हात काऊन ठेवला? अहो म्हणे हिच्या अंगावर जेवढे केस आहेत म्हणे महाराज तेवढेच चांदणे आहेत म्हणे, तुम्ही मोजून घ्या म्हणे, एखादी कमी जास्त झाली ना त्याचा जबाबदार मी, मला इथंच फाशी देऊन टाका. किती चांदणे आहेत? त्या गायीच्या अंगावर जितके केस असतील तेवढ्याच चांदण्या आहेत, तुम्ही मोजून घ्या, कमी जास्त झाला त्याचा जबाबदार मी, मला फाशी देऊन टाका. अरे म्हणले दुसराही प्रश्न सुटला, याच्यात काहीच करता येत नाही. पण माना आता तिसऱ्यात तर फसूनच टाकू. ठीक आहे, तिसरा प्रश्न. तिसऱ्या दिवशी ती पुन्हा आली आणि तिसऱ्या दिवशी प्रश्न विचारला, का पृथ्वीचा मध्यबिंदू कुठे आहे, कोणत्या गावात जावं लागते, कुठं कुठं पाहावं लागते? ते म्हणले चला ना तुम्ही माझ्यासोबत. गेले एका शिवजीच्या मंदिराच्या पाठीमागं आणि त्यांनी तिथं काडी रोवून टाकली त्या भक्तानं. सांगता बाजी इथं केंद्रबिंदू आहे. ते म्हणले कसं शक्य? म्हणले मोजून घ्या, इकडं इकडं व्यास काढून घ्या. म्हणले जर कमी जास्त भरला तर मी आहेच ना. व्यास काढल्यानंतर व्यास काढता येते का? मोजता येते का पृथ्वीची लांबी रुंदी? नाही. ज्ञानेश्वरीत ते सामर्थ्य आहे की आपल्या स्वभावामध्ये पहा तुम्ही प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म विचार करण्याची सवय लावली पाहिजे. 18 वर्षापासून हे ज्ञान यज्ञ चालू आहे आपला. आणि 2 प्रकारचे पहा, मलविक्षेप आवरण हे दोष आहेत, त्रिदोष आहेत. पण यामधून आवरण 2 प्रकारचं असते. एक अज्ञानाचं असते आणि अज्ञानाचं आवरण जे असते आणि एक अंधकाराचं आवरण असते. अंधकाराचं म्हणजे पहा हे सर्व आहे. आता समजा मी जर उई हे पाहत असेल आणि लाईट बंद झाली आणि मी हे लिहिलं जर मला पाठ नसेल, लाईट गेली तर आहे इथं नाही का? आहे. परंतु अंधकार झाला म्हणजे आवरण आलं. अंधकार आला म्हणजे आवरण. हे अंधकार जर दूर करायचा असेल तर कशाची सहाय्यता घ्यावी लागेल? प्रकाशाची. कशाची सहाय्यता? म्हणजे एक वस्तूचं दर्शनीय स्वरूप प्राप्त करण्यासाठी काय आहे हे दर्शनीय स्वरूप प्राप्त करण्यासाठी, अंधकार दूर करण्यासाठी प्रकाशाला सहाय्यभूत होऊन प्रकाशाची सहाय्यता घ्यावी लागेल. आणि मग ती वस्तू काय आहे, ते अज्ञान कायम आहे, तर त्याची सोडवणूक श्री सद्गुरूच्या सानिध्यामध्ये. अमुक वस्तू आहे परंतु नेमकी काय आहे हे कळत नाही. आणि हे कळण्यासाठी मग सद्गुरूच्या सानिध्यामध्ये ज्ञान स्वरूपानं ही सुई आहे, हा ग्रंथ आहे, ही ज्ञानेश्वरी आहे, विश्वजीवन ग्रंथ आहे, श्रीमद भगवद्गीता आहे, हे ज्ञात करावं. म्हणजे 2 जे आवरण असतात, पहिला आवरण जे असतं ते अंधकाराचं आणि दुसरं जे असते ते अज्ञानाचं. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर्मिलितम् येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरुच असतात. ज्ञानेश्वरीचे लिखाण सच्चिदानंद बाबाकडून लिहून घेतल्या गेलं. सत, जगात परमात्मा सत आहे म्हणून सत. आणि चित्ताशिवाय काय होत नाही. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, चित्ताची अवस्था विशुद्ध पाहिजे म्हणून चित्त, सत्यामध्ये चित्त पाहिजे. आणि सगळ्यांचा हेतू फक्त आनंद आहे, सुख नाही, आनंद. कारण भगवंत सुख स्वरूप नाही, आनंद स्वरूप आहे. आणि आनंद स्वरूप असल्यामुळं सच्चित आनंद. चित्त जर सत्यामध्ये लावलं तर आनंद प्राप्त होतो. त्या सच्चितानंद बाबाच्या हातांनी ज्ञानेश्वरी लिहिली. सत आहे, चित आहे, आनंद त्यांच्या हाताने. पुन्हा या ज्ञानेश्वरीचं महात्म्य जर वर्णन केलं, आपण पाहिलं की ज्ञानेश्वरी आपल्याला काय देईल, तर ज्ञानेश्वरी विचार करण्याचं सामर्थ्य आपल्याला प्रदान करते. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होई अज्ञानाची ऐसा वर त्या टिकेशी. वर तिचं पहिलं भाष्य श्री निवृत्तीनाथांनी केलं. ज्ञानेश्वरीचं संकलन संत महिपतींनी केलं. ज्ञानेश्वरीचे संशोधक श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि प्रसारक संत नामदेवराय. ज्ञानेश्वरी हे नाव सनाबाईंनी दिलं. भावार्थ दीपिका
ब्रह्मानंद लहरी हे नाव नामदेव आहे. यामध्ये भावार्थ दीपिका, भावाचाही अर्थ, भावविन भक्ती, भाव मुख्य असते. भावविन भक्ती, भक्तीविन शक्ती, बळीविन शक्ती बोलून भाव महत्वाचा. भाव बळे आकडे एरविन काय, भावाचं सामर्थ्य फार असतं. म्हणून या ज्ञानेश्वरीच्या एका एका शब्दावर जर आपण चिंतन केलं तर वेगळा विषय घेतल्यानंतर विषयांतर करण्याची गरजच नाही. एकाच विषयावर 6-7 तास सांगितलं तरी हे संपत नाही. ज्ञानेश्वरीचं असं सामर्थ्य. जनमानसामध्ये प्रत्येकाची मन, बुद्धी, चित्त, अहंकाराच्या विषय आणि ज्ञानेश्वरी आपण वाचा लागलो कशाहून कळते? 8 दिवसांनाच आपल्या वाणीचा प्रखर बदलल्या जाते, आपल्या वाणीचा घनभार बदलल्या जाते, वाणीची कोमलता जास्त प्राप्त होते. ज्ञानेश्वरी ऐकल्यानं, श्रवण केल्यानंतर. श्रावण मास आहे, श्रावण मासामध्ये जेवढं जास्त श्रवण केलं तेवढा लाभ आहे. अनुभव घ्या, अनुभवातून अनुभूती प्राप्त झाली पाहिजे, अनुभवातून अनुभूती प्राप्त झाली पाहिजे. जर आपण ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या जरी वाचल्या, अर्थ कळो अथवा न कळो, 5 ओव्या दररोज जरी वाचल्या आणि त्याचं मनन 5 मिनिटं जर केलं तर चित्तामध्ये एक विशेष प्रकारची शांती आणि हृदयामध्ये एक विशेष प्रकारची करुणेची भावना उत्पन्न होते. घरात कोणीही बोलो भांडण होणारच नाही, करुणा उत्पन्न होते. भांडण नकोच वाटते, विकाराचा कंटाळा येते. म्हणजे असं परिवर्तन करण्यात काम नाही, बुद्धीमध्ये परिवर्तन होते. परिवर्तन झालं म्हणजे कशात परिवर्तन झालं? विचारात परिवर्तन, बुद्धीत परिवर्तन होत असते. मानवात परिवर्तन झालं, समाज परिवर्तन झाला, व्यक्ती परिवर्तन झाला. म्हणजे व्यक्तीचा चेहरा बदलला, व्यक्तीचं कान बदलले, नाक बदललं, हात बदलले असं नाही. व्यक्ती परिवर्तन, वृत्ती परिवर्तन ते बुद्धीमुळे होते. आणि या बुद्धी जे सार तत्व आहे ते ज्ञानेश्वरीमुळे प्राप्त होते, प्रगट होते. ते तेजोमय स्वरूप आहे. आणि हे तेजोमय प्रकाश जे आहे हे कशापासून मिळते आपल्याला? हे गुरुप्रसादापासून मिळते. आज शेलूवरच नाही तर प्रत्येकावर केशवराजी बाबासाहेब महाराजची अशी कृपा आहे की प्रत्येकाच्या कानावर ज्ञानयज्ञ या ज्ञानेश्वरीचे शब्द पडाव. म्हणून पहा, आयोजकाच्या माध्यमामधून हे फार मोठं कार्य या ठिकाणी व्हायला. मला तर अत्यंत आनंद. त्या दिवशी भाऊचा कोणाचा तरी फोन आला आणि त्यांनी जे शब्द काढले, सद्गदित मन झालं माझं की खरोखर बाबासाहेब महाराजांची फार मोठी कृपा आपल्यावर झाली की त्या सेवेचा जे क्षण आपण केलेली प्रार्थना महाराजांनी खरोखर स्वीकार केली. म्हणून काहीतरी मागण्याचा आपला बी हक्क होते. केशवरावजीच्या त्या महान दरबारामध्ये आपण मागू शकतो काहीतरी. आयोजक नियोजक यांना सुद्धा मागू शकतो. कारण काय, आपली सेवा जर स्वीकार असेल, प्रार्थना स्वीकार असेल, काहीतरी सेवा घडली पाहिजे, तर त्याच्या कृपे दृष्टीतून आपल्याला हा समय प्राप्त झाला. काही धनद्रव्याचं हे नाही, फार मोठं वैभवाचं हे नाही, फक्त भगवत प्रेमाची मागणी. केशवराजजी महाराजांच्या चरणी, तुमच्या सर्वांच्या चरणी की प्रत्येकाच्या मुखामधून ज्ञानेश्वरीची उच्चारण व्हावी, केशवराव महाराजांची सेवा घडावी आणि या सेवेचा सहभाग या बालकाला सुद्धा नेहमी घडावा असं प्रेमाचंच मागणं फक्त चरणासी केशवराजजी महाराजांच्या. संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्यावर जे उपकार केले आणि आपण कृतज्ञता व्यक्त करणं, माऊलीचे उपकार मानणं, आपल्यासाठी त्यांनी जे केले याची जाणीव. वेदना म्हणजे काय? देह मंदिर चित्त मंदिर एकच येते प्रार्थना. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. हे सत्य सुंदर आणि मंगलाची नित्य हो आराधना. सत्य सुंदर आणि मंगल जे आहे हे ज्ञानेश्वरीत आहे. आराधना झाली, आराधना बुद्धीने आणि मनानं करायची असते.
मग बुद्धीने आणि मनाने जर आराधना करायची तर ती आराधनेचा लाभ काय महाराज, काय होणार त्या आराधनेनं? म्हणून आपल्यावर भगवंताने जी कृपा केली त्या कृपेचं स्वरूप कसं आहे, त्या कृपेचं सारांश काय आहे? नको वेळ लावू प्रभू भेटण्याला, मिळेना पुन्हा या शरीरे तुम्हाला. नको वेळ लावू प्रभू भेटण्याला, मिळेना पुन्हा या शरीरे तुम्हाला. जीवाला ती वेळ तव दर्शनाचे, मिळे नावनी राणी महली कुणाचे. तजा वाटे हा प्राण वाटे तनाला, मिळे ना पुन्हा या शरीरे तुम्हाला. नको वेळ लावू प्रभू भेटण्याला, मिळे ना पुन्हा या शरीरे तुम्हाला. हे शरीर पुन्हा मिळणार नाही, आणि हे शरीर जर पुन्हा मिळणार नाही तर या शरीराचं जे कार्य आहे, या ज्या कार्यासाठी आपण आलो त्याची जाणीव म्हणजे वेदना. वेदना म्हणजे प्रत्येक वेळेस वेदना म्हणजे दुःखच नाही त्याचा अर्थ होत. वेद धातू आहे, विद धातू आहे, विद. आणि मग त्याचा शब्द जर घेतला आपण, वेदना जाणावयाला जागोवी संवेदना. आता पाहतो चंदन आणि वंदनामध्ये फरक आहे का नाही? मी चंदन लावलं समजा, पण वंदन केलं तर वंदनात जास्त ताकद आहे का चंदनात? हे भाऊ, हे वंदन केलं मी, भाऊ या बसा, हे वंदन आहे. आणि मी तुम्हाला गंध लावलं का तुम्ही मला गंध लावलं, याच्या दोनातून सामर्थ्य कशात जास्त आहे? वंदनात आहे का चंदनात आहे? दादा कशात आहे? वंदनात आहे. मान्य. वंदन कशातून शिकलो आपण? ज्ञानेश्वरी माऊलीनं ज्ञानेश्वरीमधून वंदन शिकवलं. बरं, प्रभाव कोणाचा किती याला जास्त महत्व आहे का स्वभावाला महत्व आहे? प्रभावापेक्षा स्वभावाला मान्यता आहे. स्वभाव, सगळ्याची ओळख स्वभावावर आधारित असते, प्रभावावर नाही. नम्रता असली पाहिजे, वाणीची नम्रता. स्वभावानं पहा, सगळ्या भांडणाला कारण काय? स्वभाव आहे. आणि सगळ्या सामर्थ्याला कारण काय? स्वभाव आहे. स्वभावाने गीता घडली, स्वाभाविक उद्धार. म्हणून स्वभावाकडे जर आपण गेलो, स्वभावाचं जर पाहिलं, स्व म्हणजे स्वतः, स्वतःचा भाव म्हणजे आत्मभाव, पण आपण कोणता? बुद्धिभाव. सदोष दृष्टी, गुणदोष दृष्टी, गुणदृष्टी म्हणून दृष्टिकोनावरून मग आपलं मन कार्य करते, आणि मग मनाचा स्वभाव जसं तसं 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 मन चालत राहतं. परंतु मानवाने एक लक्ष ठेवलं पाहिजे की आपण संसारात आपली बुद्धी किती चालवली चालते, ते शहाणा जे आपली संसारात बुद्धी चालवायलाच पाहिजे, पण परमार्थात आपली बुद्धी चालवाय. परमार्थात जे सद्गुरू म्हणत, सद्गुरू सारखा असता पाठीरा काहीतरा चालू करू. आपल्यापेक्षा जास्त आपल्या कल्याणाचं जे सूत्र आहे ते आपल्या सद्गुरूला जास्त कळतंय. कल्याणाच्या सूत्राच्या ठिकाणीच आपण इथं बसलो. आपले सद्गुरू, जगद्गुरू, परमगुरू, महागुरू, निराकारित वस्तू जिथं आकारितून केशवराजजी बाबासाहेब महाराजच्या स्वरूपानं आहेत, आणि प्रत्येकाच्या कल्याणाची खूप चिंता असल्यामुळं प्रत्येक जणाच्या कानावर ज्ञानेश्वरीचे श्रवण पडा म्हणून प्रत्येक आपण त्यांच्या ठिकाणी त्यांच्या पायापाशी येऊन बसलो. ही महावंदना जी आहे, ही महावंदना आपली अशा स्वरूपानं प्रकाशित जी तुम्ही केली, हे ज्ञान यज्ञ जे आयोजित केला, त्या आयोजनाचा अहोभाग्य प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचून खूप मोठा लाभ समाजाचा होत असेल. खूप मोठा लाभ, साधा लाभ नाही. 18 वर्षापासून काहीचे सप्तेमध्यात मोडले, काही हे होय, काही होते होते. 18 वर्षापासून टिकलं. फार मोठं सामर्थ्य आहे केशवराजजी महाराज. त्यांच्या कृपा तुमच्यावर आयोजक संयोजक मंडळ अशी कृपा आहे की खरोखर ज्ञानेश्वर माऊलीची कृपा, पांडुरंग परमात्मा आणि केशवराजजी बाबाची कृपा अशी आहे की हे 18 वर्ष दीड तप पूर्ण झालं, अखंड चालू. आणि यांचा लाभ प्रत्येकासाठी अमृतमय आहे. या लाभाचं वैशिष्ट्य असं की सुखाच्या दिशेनं जाण्याची जी प्रवृत्ती आहे आणि दुःखाची जी निवृत्ती यापासून आपोआपच होत असते. आणि या आपोआप होण्यासाठी काय केलं पाहिजे? कलियुगाचे ऐसे मेहमान, मनुष्य स्वार्थी बेईमान, अवज्ञा करती फार, म्हणून दुःख भोगते.
संत वचन आहेत. आणि या वचनावर आचरण करणं, या वचनावर तत्व धारण करणं आणि या वचनावर आपलं आपण हित आणि कल्याण साधून घेणं, हे आपलं महत्वाचं सूत्र आहे. ते धारण करता आलं पाहिजे, त्या सूत्रानुरूप चालता आलं पाहिजे, त्याच्यामध्ये आपण आपलं हित आणि कल्याण करून घेतलं पाहिजे. आपल्या हिताशी असे जागता आपली आपण खरा सोडवण, आपली सोडवण करता आली पाहिजे आपल्याला. आणि मग सोडवण करण्यासाठी बांधलं कोण? बांधलं कोण आपल्याला? आपणच आपल्या मी आणि माझे या अहंता ममतेमध्ये बांधल्या गेलो. मी माझे हाची अहंभ्रम झाला, मी माझे हाची अहंभ्रम झाला. मोती बिंदूचा पडदा मनी आला आणि याच मायेने कळेना जनाला शास्त्रक्रिया सद्बोधाची. शास्त्रीय कोणती? सद्बोधाची. मग इथं शास्त्रक्रिया, शास्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन कळते ना, ही कशाची शास्त्रक्रिया चालू आहे? सद्बोधाची. सद्बोध. आणि या सद्बोधासाठी भगवंतानी प्रेरणा स्वरूपानं साधू संतांच्या वाणीमधून संत वाङ्मय जे तयार केलं, त्या चौवेदी जाणं साई शास्त्र कारण 18 पुराण हरिशी गाती मंथूनी नवनीता तैसे घे आनंद. सर्व शास्त्र पुराणाचा सार समाज उद्धाराचे कार्य कारण संत वाङ्मयात ओतप्रोत भरलेले आहेत. मग या संत वाङ्मयात जे आहे ते सर्वस्व या समाजाच्या कल्याणाचं, जगाच्या कल्याणासाठी जे संतांनी वाङ्मयात सगळे शास्त्र पुराण वेद आहेत त्याच्यामध्ये धृतराष्ट्र म्हणतो मामका पांडवाचे, माझे आणि पांडवाचे एकाचे दोन केले, म्हणजे दोन करून दाखवले. माझे आणि पांडवाचे दोन केले. मग तिथं भगवान कृष्णाने बोध द्यायला नाही केला. संजयाशी विचारपूस चालली. संजयाजवळ विचारायला लागले धृतराष्ट्र की माझे पुत्र आणि पांडवाचे, पांडूचे पुत्र हे काय करेल त्या ठिकाणी. परंतु अर्जुनालाही मोह होता आणि धृतराष्ट्रालाही मोह होता. परंतु याच्यामध्ये फरक असा की एकाने एकाचे दोन केले आणि एकाने दोनाचे एक केले. माझे गुरुवर्य आहेत, माझे ताश्री आहेत, माझे बंधू आहेत, माझे भाऊ आहेत, माझे मामे आहेत. माझे 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 म्हणत गेले. वेगवेगळे होते परंतु माझे माझे म्हणला अर्जुनाचा मोह होता हे दोनाचा एक करण्याचा होता. म्हणून या मोहाचं निरसन, या वृत्तीचा विघटन करण्याचं भगवंताने कार्य केलं. याचा मोह नष्ट, मोह स्मृती लब्ध्वा. हे मोह नष्ट झाला पाहिजे. कोणाचा? अर्जुनाचा. पण धृतराष्ट्राचा मोह नाही नष्ट झाला. तसं आपल्या मनामध्ये जी अहंता ममता असते, या अहंता ममत्या पलीकडे सुख समृद्धी आणि आनंद आहे. आणि आपण जे जमा करू माऊलींनी चांगदेव 65 ग्रंथ लिहिला आणि त्या चांगदेव 65 मध्ये 65 वयाचं जे तत्वनिरूपण आहे, या तत्वनिरूपणामध्ये एक संवाद आहे. चौवेदी जाणं साई शास्त्र कारण 18 पुराण हरिशी गाती आणि 28च अभंग बराबर हरिपाठामध्ये आहे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण श्रुती संवाद आहे. 4 वेदाचा सार 28 अभंगात लिहून ठेवला माऊलींनी. परंतु एवढ्या सोप्या भाषेत लिहिला की वेद वाचताना आपल्याला ते वेदातलं कुठलंच काही कळणार नाही. कोणती ऋचा कधी कुठं कशी घ्यायची, काय घ्यायचं, कोणतं श्लोक कुठं घ्यायचं, कोणतं वाक्य कधी नाही. म्हणून अभंग स्वरूपानं कधी न भंगवणार असे अभंग 28 अभंग हरिपाठामध्ये आहेत. आणि 28 अभंग हे उद्धाराला कारणीभूत आहेत. कार्यकारण उद्धारच आहे 28 अभंग. 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण बेरीज किती येते? 28. श्रुती संवाद आहे, वेदाचा संवाद. चांगदेव 65 मित्र संवाद आहे. अमृत अनुभव 800 ओव्या 10 प्रकरण अमृत अनुभवाचे. 800 ओव्या 10 प्रकरण. आत्मसंवाद आणि हे गीतेचं जे ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका, गुढार्थ दीपिका, ब्रह्मानंद लहरी, हे यामध्ये
9,000 ओव्या जे आहेत ज्ञानेश्वरीमध्ये, याचं 700 श्लोकाचं निरूपण सोडून एक असा वेगळा ग्रंथ माऊलीनं उद्धारासाठी एक वेगळं वास्तविक स्वरूप वेगळं ठेवलं. आणि एक गीतेची टीका बी त्याच्यामध्ये आहे. टीका तर खूप आहे. परंतु धृतराष्ट्राचे त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, आपल्या वृत्तीमध्ये शोधा. दुःशासन शब्दाचा अर्थ आहे की ज्याची नियम बराबर नाहीत, ज्याचं शासन बराबर नाही आपल्या मनाचं. आपण पाहिजे ते ठेवत नाही आणि नाही पाहिजे ते ठेवतो, म्हणजे आपलं शासन बरं नाही. दुःशासन, जे शासनापासून, जे खऱ्यापासून, जे नियमापासून दूर आहे ते दुःशासन. आपल्यामधला दुःशासन दाखवला माऊलींनी, जे आपल्याच बुद्धीला उघडं करण्याचा प्रयत्न करतं, आपल्या बुद्धीला उघडं करण्याचा प्रयत्न करतं, असं दुःशासन. दुर्योधन, जे वास्तविक धन आहे आपल्याला लाभलेलं, जे आयुष्यरूपी धन आहे, बुद्धिरूपी धन आहे, संतोषरूपी धन, त्या धनापासून वेगळं असणं दुर्योधन. काय आपल्या वृत्तीमधला दुर्योधन दाखवला माऊलीने. धृतराष्ट्र आंधळा, आपण कोणत्या ठिकाणी अंध आहोत हे माऊलीने दाखवलं. पण वृत्ती स्वरूपानं प्रकाश जो त्या वृत्तीवर टाकला, वृत्तीचा अभ्यास. मग आपणही शांत मनन चिंतन केलं. कालचं प्रवचन झालं हे बरोबर. कशावर होतं कालचं प्रवचन? कालचं प्रवचनाची ओळी कोणती होती? ओळी कोणती होती कालच्या प्रवचनाची? ओळी काल कोणी सांगा नाही सर ही ओळी होती म्हणून. कोणत्या ओळीवर होतं प्रवचन कालचं? कालची ओळी नाही आठवत बरोबर. हा 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 आता जी ओळी होती कालची, परंतु आपण तिकडे दुर्लक्ष केलं, लक्षच नाही केलं. तिथं तात्पुरती त्यावेळेस आपण ऐकलं आणि मग एकदा आपण उठलो, मग त्या ओळीचं आपण सोडून दिलं हे ना. आता दररोज आपलं जे आयुष्य आपल्याला सोडायला आपण किती धरण्याचा प्रयत्न केला तरी 12-12 तास आपल्या आयुष्यामधले दररोजचे आपण त्याला सोडायलो का ते आपल्याला सोडायला आयुष्य? म्हणजे कमी आपोआपच व्हायला का आपण करायलो? बरं, चिंतेला आमंत्रण द्यावं लागतं का या म्हणून? चिंता जी आहे तिला आमंत्रण द्यावं लागते, पत्र पाठवावं लागते का चिंतेला येण्यासाठी? नाही. बरं, सुखाला किती आमंत्रण दिलं आणि किती फोन केले देते का सुख ताबडतोब? सुख कोणाला नाही आवडत. पण समजा आपण अपेक्षा केली, आता इच्छा केली की आपल्याला सर्व सुख होईल, आपल्याला सुख आलं पाहिजे, ते येते का? नाही. बरं, दुःख जाय म्हणलं लोटलं तर जाते का? नाही. म्हणजे दुःख लोटलं तरी जात नाही, सुख बोलवलं तरी येत नाही का? येते. बरं, असं आहे का की दुःखासंग आपल्याला दुःख आवडतच नाही पण येत नाही का? दुःख आवडते का आपल्याला? नाही, आवडतच नाही. पण त्याला जर म्हणलं तू तिथंच थांब, येऊच नको, तर ते थांबते का? येते आपल्याकडे? येते ना. ते का परमिशन थोडी लागते. आणि सुखाला किती म्हणलं बाबा आसन टाकून ठेवतो, येते का? लवकर येते. मग हे सुख दुःख कशाच्या आधारावर आहे? हे सुख दुःख कशाच्या आधारावर? सुख काय ते दुःख काय ते ज्ञानेश्वरीत आहे, पण आपण ऐकलं पण लक्ष ठेवलं का आपण की हे सुख कशामुळे ते दुःख कशामुळे ते? कर्म, ज्ञान आणि उपासना हे जिना आहे. जिना याला समन्वय म्हणतात. काय म्हणतात? समन्वय. एक पायरी दुसऱ्या पायरीला सहाय्यक असणं, एक पायरी दुसऱ्या पायरीला सहाय्यक असणं त्याला समन्वय म्हणतात. एकापासून एक दुसरी म्हणजे दूर असून एकामेक कधीच न मिळे, एकमेकाचं काही सहाय्य नाही तरी शेवटपर्यंत काही ना काही कार्य करणं याला समुच्चय म्हणतात. आपण समुच्चय नसलो पाहिजे, समन्वयाचे माणसं आहे आपण. समुच्चय आणि समन्वय. आपल्याला माऊलीनं समन्वय शिकवला. काय शिकवलं? समन्वय. आणि समन्वय शिकवल्यानंतर आपण जर लक्ष दिलं
की ज्ञान तत्व हे कशा प्रकारानं आपण कर्माशी स्थापित ते केलं पाहिजे आणि कर्म आणि ज्ञान एकत्रित करून उपासनेमध्ये वापरले पाहिजे, म्हणजे जीवनात सुखाची प्राप्ती होते. कर्म आणि ज्ञानाचं संयोजन न ठेवणं, नियोजन न ठेवणं आणि ज्ञानाकडे दुर्लक्ष करून अज्ञान प्राप्त कर्म करणं म्हणजे हे सुखाच्या ऐवजी दुःखाला आमंत्रित करणं आहे. हे उपासनेची म्हणजे आपण उपासना न करता कर्मामध्ये त्रुट्या निर्माण करणं हे ज्ञानेश्वरी शिकवते. की त्रुट्या कशा नव्हतात, आपण सखोल अभ्यास याचा करायला. आता उवीचा एकच शब्द घेतला, एक शब्द वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढर, ज्ञान होई अज्ञानाची ऐसा वर त्या टिकेशी. पण याच्यामधून जर आपण विचार केला तर बारीक विचार करायचा की प्रत्येक माणसाची अपेक्षाच आहे सुख, परंतु आपल्यापर्यंत सुख आलं तर बाकीच्यालाही सुख मिळालं पाहिजे अशी अपेक्षा कुठे. खळांची व्यंकटी सांडो. आता खळ म्हणल्यानंतर, खळ म्हणजे काय, मळ अज्ञान, खळ म्हणजे मळ अज्ञान. आणि व्यंकटी म्हणजे, व्यंकटी म्हणजे बुद्धी, व्यंकटी म्हणजे बुद्धी, वेगळा अर्थ करायला नको. मग आता खळांची व्यंकटी सांडो, आता वेगळा अर्थ नाही करायचा म्हणून त्या बुद्धीतला मळ ना झाला. हे मागणं कोणासाठी, सगळ्यासाठी आहे. खळांची व्यंकटी सांड त्या सत्कर्मी. आता आपण सत्कर्मी म्हणजे माऊलीच्या शब्दावर आचरण कराय हरकतच नाही. आपण उच्चारण, पहिला शब्द काय, ज्ञानेश्वरी आपल्याला विचार करायला शिकवते. पहिलं हे उच्चारण, दुसरं हे विचारण, विचारण म्हणजे विचार करणं, आणि तिसरं हे आचरण. काय सुरुवात, काय उच्चारण, उच्चारण झालं की विचारण, आणि विचारण झालं की आचरण. मग हे आचरण जे आहे हे फलदायी असलं पाहिजे. सगळं फळ आचरणावर असतं, आणि सगळं फळ जर आचरणावर असतं तर आचरण कधी आपलं व्यवस्थित होते. म्हणजे आत्ता आचरण व्यवस्थित नाही असं नाही, पण आपल्याला कसं करायचं, माऊलीचा सन्मान करायचा, माऊलीचं पूजन करायचं, आपलं केशवराजजी बाबाचं पूजन करायचं आणि ज्ञानेश्वरीचे पूजन करायचं. मग पूजा करायची म्हणजे काय करायचं, आपल्या अंतकरणात पूज्य भाव आहे त्यांच्याविषयी. मग आपण काय करायचं, आता पूजा करताना काय करतात, पूजा करताना आपण गंध लावतो. इष्टमूलम गुरु पूजामूलम गुरुपदम ज्ञानमूलम गुरुमूर्ती ज्ञानमूलम गुरुर्वाणी मंत्रमूलम गुरुर्वाक्य मोक्षमूलम गुरुकृपा. हे बरोबर. मग आता हे ठीक आहे, पण याच्यामध्ये ज्ञानमूलम शब्द सगळे ध्यानात द्यायचे. आणि ज्ञानात देऊ पा, ज्ञानेश्वरीचं पूजन ज्ञानेश्वरी डोक्यावर घेतल्यावर होते का डोक्यात घेतल्यावर होते दादा? ज्ञानेश्वरी डोक्यात घेतल्यावर ज्ञानेश्वरीचं पूजन खरं का डोक्यावर घेतल्यावर पूजन खरं? क्षमा असा प्रश्न याच्याविषयी. डोक्यावर घेणं ठीक आहे आणि डोक्यात घेणंही ठीक आहे, पण जास्त परिश्रम कशात आहेत, डोक्यात घेण्यात आहेत का डोक्यावर घेण्यात आहेत? माऊली डोक्यात, माऊली कशात आहेत जास्त? डोक्यावर. मग ज्ञानेश्वरी घेतल्यानं लवकर उद्धार का डोक्यात घेतल्यानं उद्धार? हा, मग आपण प्रतिज्ञाच करून टाकायची. चतुर्मासाचा जसा नियम घेतात काही लोक आहेत ना दादा, घेतात ना नियम, तसं आपण श्रावण मासात एवढा मोठा ज्ञान यज्ञ होते, यात आपली भूमिका एक ठाम मांडायची आहे ना. एक ठाम भूमिका कशी की मी यावेळेस हो ज्ञानेश्वरीचं जे चिंतन चालेल त्याचं अर्धा घंटा मनन करीन मी, त्याच्यावर दररोज नाही 12 तास तर 2 तास तरी आचरण करण्याचा प्रयास करील. आज काही हरकत नाही का? क्षमा असावं मन बोलण्याविषयी. समजा भगवंतांनी प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेले आहे, परंतु हे ज्ञान जगाच्या कल्याणासाठी आहे म्हणून त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या आदेशाने ज्ञानेश्वरी ही आपली आहे. आणि आई पा काय करते, जेव्हा काम असलं तेव्हा लेकराला झोपवते, हां, आणि काम झालं की मग नाही झोप, म्हणजे झोपलेलं असलं तरी काय करते, त्याला उठवते. पण आई जशी पूर्ण कल्याणाचीच भावना मुलाविषयी ठेवते, तशी ज्ञानेश्वरी आपल्याविषयी आपल्या पूर्ण कल्याणाची पूर्ण जे जबाबदारी ती ज्ञानेश्वरी त्यांनी ती उचलली. तर मग आपण एक विशेष बालक बनून
एक संस्कारिक बालक बनून वसंत आला की प्रकृती सुधारते आणि संत आला की संस्कृती सुधारते. मग हे संताचं वाङ्मय आहे ना. पहिले गीता त्या ज्ञानेश्वर माऊली श्रीकृष्ण भगवंतांनी लिहिली, परंतु जनमानसामध्ये या संस्कृत भाषेचं तेवढं हे कळणार नाही, म्हणून त्यांना आत्यंतिक आपल्या जीवनाचं कल्याण करून घेण्याचं सामर्थ्य प्रत्येकाला उपलब्ध आणि त्यांच्यावर उपकार म्हणून प्रत्येकाच्या भावनेची स्नेह अवस्था जाणून माऊलीनं काय केलं की ज्ञानेश्वरी स्वरूपानं प्रसाद स्वरूपानं आपल्याला हे ग्रंथ प्रदान केला. मग याची खरी पूजा करायची आपल्याला. आपण कुंकू लावतो. कुंकू कशाचं प्रतीक आहे? लाल रंग. लाल रंग कशाचं प्रतीक आहे दादा? रक्ताचं प्रतीक आहे लाल रंग. लाल रंग. आणि हळद ज्ञानाचं प्रतीक आहे, पिवळं रंग आहे. हळद कुंकू आहे ना, बरोबर. मग आपली बुद्धी ज्ञानयुक्त असा आणि ती पूजनीय असावं म्हणून कुंकू लावतो आपण. आता माणसंही लावतो ना, बाया लावतो, सौभाग्याचं प्रतीक आहे, पण आपणही लावतो ना. मग हे पूजनीय, हे बुद्धी आपली पूजनीय कार्य असले पाहिजे. ही बुद्धी पूजनीयच कार्य करत. देश कार्य करा, समाज कार्य करा, संहिताचं कार्य करा, पारिवारिक कार्य करा, कोणतंही करा, पूजनीय करा, आत्मीयतेचं करा आणि समाधान आनंदाचं करा. ज्यानं तुम्हाला स्वतः समाधान वाटेल, आनंद वाटेल. तुम्ही तुमच्या परिवाराची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही जर ते संस्कार दिले, ते आनंद दिला, ते सुख दिला आणि परिवाराला जर हसत ठेवलं तर ही ज्ञानेश्वरीचं पूजन आहे. भाऊ, तुम्ही परिवाराला प्रसन्न ठेवलं, आनंदित ठेवलं, मुलाच्या चेहऱ्यावर हास्य असला, घरात परिवार हसत असला आणि त्यांनी जेवताना त्याच्या मनात एक सद्गदित आनंदित भाव असला, ही सुद्धा ज्ञानेश्वरीचं पूजनच आहे. केशवराज बाबाची पूजाच ही. एक सूत्र आहे भगवंताचं, घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार, काय वर्णू देवा तुझ्या कृपणेचे द्वार. आता आपण कोणत्याही दुकानावर दिले आधी ते पैसे घेते मगच माल देते ना. घेशी तेव्हा देशी हे बी एक तर भगवंताची पूजाच आहे. आवश्यक वस्तू पोहोचवणं, फक्त त्याच्यात प्रामाणिकपणा असणं महत्वाचं आहे. डॉक्टराकडे आपण जातो, विश्वास ठेवावा लागते. म्हणजे विश्वास, घेशी तेव्हा देशी, पैसे त्याचे जे मोजला असं, घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार. आवश्यकतेनुसार मनुष्य जात नाही कुठं. डॉक्टरकडे आपण असं येरीच भेटायला जातो का? येरीच भेटायला जातो का डॉक्टरकडे? मग कशामुळे जातो? कार्य करणार. मग आपण इथं जे आलो, का आणलं देवानं, का आलो, दोन्हीतून काय झालं? आलो वाटते तुम्हाला का आणलं वाटते? म्हणजे असं प्रामाणिकपणे सांगायचं. आपलं काय असं जबरदस्ती थोडी. आलो म्हणलं तरी हरकत नाही ना, आणलो म्हण. जर आलो वाटत असेल तुम्हाला तर तुमचं अंतरात्मा भगवंतावर प्रेम करते, तुम्ही आले, ठीक आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल आणलं तर भगवंत तुमच्यावर प्रेम करते म्हणून तुम्ही आले. हे बरं, दोन्ही कुठं चांगलं आहे, उत्तर कुठं चुकीचं नाही. पण आपण या दोन्ही भाषेतून जर जाणून घ्यायचं असलं तर आपली कल्याणाची जी परिभाषा आहे, ही परिभाषा काय की ज्ञानेश्वरीचं खरं पूजन ज्ञानेश्वरी डोक्यात घेतल्या नव्हते, डोक्यावर घेतल्यापेक्षा डोक्यात घेण्याचा प्रयास करणं म्हणजे माऊलीची पूजा. हे बरोबर. मग फुलाचा हार घालतो आपण, फुलाच्या हाराचा वापर करतो. आता हे जे फुलाचा हार आहे याच्यामध्ये 5 गुण असतात फुलात. पहिलं गुण असते कोमलता. फुलामध्ये कोमलता असते. पण हृदयात परिवर्तन, मनात परिवर्तन. की मन कसं पाहिजे? कोमल पाहिजे. कसं पाहिजे? मन कोमल पाहिजे. दुसरं सुगंध, कर्माचा सुगंध. दादा कशाचा? कर्माचा सुगंध आला पाहिजे. आपल्या कर्मानं कोणाचंही भलं, एकामेका सहाय्य धरू करू, अवघा धरू सुगंध सहाय्य कर. 3 मिनिटं राहिले. एकामेका सहाय्य करू, अवघा धरू सुपंत. आता दुसरा आहे सुगंध झाल्यावर याच्यामध्ये एक मध असते, मध, गोडी, झालं मध म्हणतात. आता ही जी गोडी आहे ते सगळ्यात गोड काय? हरिनाम घे फुकाचे, जपमान वाचुवाचे, तुटतील बंध सारे, भवपास या जीवाचे, भवपास या जीवाचे. नामात गोडी असली पाहिजे. केशवराज बाबा असं जरी मनात म्हणलं ना तर आपल्याला आनंद वाटला पाहिजे, समाधान वाटलं पाहिजे. एकच शब्द घेतला आणि सांगायचं एवढं होतं. 4 पानं माझ्याकडे भरून येतं आठवण म्हणून. स्मृती पटलावर याचे 4 पानं. ज्ञानेश्वरीचे 2च शब्द घेतले. धर्मक्षेत्र श्लोक घेतला. एकच ओळीतला एकच भाग चालू आहे आपला. जनाबाईच्या त्या अभंगामधून वाचावी ज्ञानेश्वरी हे सूत्र घेतलं. 3च मिनिट राहिले.
किती मिनटं? 3 मिनटं. सांगायचं असं 6 तास सांगा वाटेल तुम्हाला, कारण तुम्ही कसे शंभू मूर्ती असल्याचे शिवासारखे शांत ऐकायले तुम्ही. मी जरी वर बसलेला असलो तर मी कसा आहे चौकीदार, म्हणजे चौकीवर बसलो ना मी चौकीदार, पण तुम्ही माझ्यापेक्षा भारी जमिनीवर बसले जमीनदार. कोण? जमीनदार. चौकीदार मोठा असते का जमीनदार? जमीनदार मोठा असते. पण या जमीनदारानं चौकीदाराला चौकीवर बसवलं, सगळे जमीनदार खाली बसले. असं सर्वच शेलू निवासी इतर ठिकाणून आलेले ईश्वरी भाविक भक्तगण, धर्मजिज्ञासू, धर्मप्रेमी, धर्मश्रद्धाळू ईश्वरी भाविक भक्तगण यांना हृदयपूर्वक धन्यवाद. आयोजक संयोजक मंडळांनी जे सेवेचा अवसर दिला त्यांना सुद्धा हृदयपूर्वक खूप खूप धन्यवाद. केशवराजजी बालासाहेब महाराज यांच्या चरणी शत शत नतमस्तक होऊन झालेल्या सेवेला इथंच पूर्णविराम देऊन मी केशवराजजी बाबाच्या चरणी ही सेवा समर्पण, माऊली चरणी समर्पण करून, रंगनाथ महाराज, विश्वनाथ महाराज चरणी सेवा समर्पण करून सगळ्यांना पुन्हा धन्यवाद देऊन समोर प्रतिष्ठित अंतरात्म्यात ईश्वर विराजमान असणारे सर्व श्रवण करणारी भक्तजन मंडळी यांना हृदयपूर्वक धन्यवाद देऊन झालेली सेवा माऊली चरणी केशवरावजी बाबासाहेब महाराज चरणी समर्पण करून या ठिकाणी संपतो. पुंडलिका वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो तेला हो. प्राणिजात वर्षक सतळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरुंचे यारव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जय अर्णव पियुषांचे, चंद्रमेधे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवो नितिनी लोकी. भजिजो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवावे जी, एथ मने श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसाहो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया. पुंडलिका वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. केशवराज बाबासाहेब महाराज की जय. भारत माता की जय. भाविक भक्तो, आज ज्यांची प्रवचन सेवा आपण श्रवण केली ते हरिभक्तपरायण संत विजय राधेश्यामजी महाराज. महाराजांचं निवास अनसिंग, जिल्हा वाशिम इथे असतं. नायनंगे महाराज विश्वमंदिर डव्हा, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम या संस्थांचं कार्य महाराज पाहत असतात. विश्वजीवन ग्रंथ अध्ययन अंतर्गत ज्ञानेश्वरी, रामायण, गीता, श्रीमद भागवत ग्रंथाचा सार. महाराजांचं कार्य खूप मोठं आहे. वयाच्या 4थ्या वर्षी सगळा त्याग करून भगवद्गीतेची सेवा आणि ज्ञानेश्वरीची सेवा, धर्माची सेवा करण्यासाठी त्यांनी जीवन समर्पित केलं. ब्रह्मचर्य व्रत पाळून आज धर्माची सेवा आपण करता आहात. खरं म्हणजे महाराजांना जेव्हा निमंत्रण दिलं त्यावेळेस आम्ही नवीन महाराज असले की पहिल्यांदा सांगतो, महाराज क्षमा करा, उपक्रम खूप जुना आहे,
पण इथं पाकिट भेटत नाही. आणि महाराज लोक ज्यांनी खरंच ज्ञानेश्वरी अवगत केलेली असते, ज्यांच्यामध्ये ती मुरलेली असते, ते क्षणभरात कुठलाही विलंब न करता सांगतात, मला फक्त वेळ द्या, तारीख द्या. आणि आम्ही जेव्हा महाराजांशी संपर्क केला त्यावेळेस त्यांनी एका क्षणात वेळ दिला की कुठलीही तारीख सांगा. मग महाराजांची 5 तारीख जुळत होती, ती 5 तारीख आपण घेतली. त्याचं कारण असं आहे, महाराज आमचे केशवराज बाबासाहेब महाराज ज्यांच्या दरबारात एक कार्यक्रम चालतो, ते निस्वार्थ होते. त्यांनी साईबाबांना सगळं देऊन टाकलं. स्वतःचा फोटोही ठेवला नाही, स्वतःचं काहीच अस्तित्व ठेवलं नाही. ज्या संतापाशी सुभेदारकीचं पद होतं, वाशिमपर्यंतचा प्रांत होता, बरोबर वसंत महाराज, पण त्यांनी स्वतःचं अस्तित्व काहीच ठेवलं नाही. एवढ्या निस्वार्थ संताच्या दारात सेवा निस्वार्थपणे चालावी म्हणून 18 वर्षात कधीही कोणालाही पाकिट दिलेलं नाही आणि इथून पुढं द्यायचंही नाही, असा निर्धार असतो महाराज. आणि आपण एका क्षणात त्याला होकार दिला. आमच्या संस्थांच्या वतीनं, सेलुकरांच्या वतीनं, आमच्या भाविकांच्या वतीनं आपले ऋण. आजची प्रसादाची सेवा लक्ष्मणजी कुकडे यांची होती, त्यांचा आज जन्मदिन आहे, त्यांनाही अभिष्ट चिंतन. उद्याची प्रवचन सेवा हरिभक्तपरायण जयंतराव धानोरकर संभाजीनगरहून येणार आहेत आणि उद्याच्या प्रसादाची सेवा प्राध्यापक ए टी देशमुख. उद्या रात्री बरोबर 8 वाजता. रामकृष्ण हरी.